अकोले नगर पंचायतचे कर्मचारी संतोष रुपते हे आजपासून अकोले नगर पंचायतच्या समोर धरणे आंदोलनात बसले असून नगरपंचायत चुकीचे ठराव सादर करत माझ्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी समोर आल्याने सेवा ज्येष्ठतेनुसार अनेक कर्मचारी यांच्यावर अन्याय झाल्याचं समोर येत आहे। प्रतिनिधी गणेश आवरी, एम.एस. मराठी, अकोले, अहिल्यानगर। 10/2/2026 रोजी संतोष रुपते हे धरणं आंदोलनाला बसत आहेत। गेलं ग्रामपंचायत काळापासून ते इथं कार्यरत आहेत, तर 10 वर्षापासून ते सातत्याने समावेशन व्हावं, कायम व्हावं याकरता झगडत आहेत। वेळोवेळी माहितीचे अधिकार टाकणं, कागदपत्रांची पूर्तता असूनही समावेशन का झालं नाही याबाबतची माहिती मागवणं, अर्ज विनंत्या सर्व करून झाल्यानंतर कोणतंही प्रतिसाद इथून मिळालेला नाही। मात्र सरपंचांनी दिलेला जो नियुक्तीचं पत्र आहे ते पत्र न पाठवता 2013 सालचं एक खोटं पत्र दाखवून ते वरती टाकलं गेलं, ज्यामुळं शासनाने त्या संतोष रुपते यांची समावेशन रोखलंय। आमची मागणी आहे की त्यांनी मूळ पत्र हे पुन्हा शासनाला सादर करावे। जागा उपलब्ध करण्याचं GR प्रमाणे मागणी आहे, त्यांनी जागा उपलब्ध कराव्यात। 2017चा परिपत्रक सांगतोय की नगरपंचायतनी जागा उपलब्ध आहेत याबाबतच माहिती द्यावी आणि त्यानुसार आम्ही पद भरू, परंतु नगरपंचायत तसं द्यायला तयार नाही। त्यांनी ते त्वरित वरती शासनाला कळवावं, संतोष रुपते यांचा प्रस्ताव वरती पाठवून त्यांना वेळीच न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही बेमुदत धरणे आंदोलन चालू ठेवणार आहोत। आज मी नगर पंचायत समोर उपोषणाला बसत आहे। माझं नाव संतोष शशिकांत रुपवते। गेले ग्रामपंचायत काळापासून तर आता नगरपंचायत काळापर्यंत कार्यरत आहेत नगरपंचायत मध्ये। माझं समावेशन केलं नाही या संदर्भात माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत। माझा कामाला घेताना वालमनचा ठराव करून ग्रामपंचायत पासून वालमनच काम केलं। मी पाणी पुरवठ्यावर काम करत असताना यांनी माझे चुकीचे ठराव पाठवले गेले। सफाई कर्मचारी म्हणून पगार पत्रकावर 22 नंबरचा ठराव हा पुढे पाठवला गेला नाही। याच्यामध्ये चुकीचे कागदपत्र पाठवले गेले, तर तुमचा ठराव हा झालेलाच नाहीये। माझा जर ठराव झालेला नाहीये तर पंचायतने शासनाने पगार पत्रक कसं काय काढलं, जी पगार स्लिप आहे त्याच्यावर बँकेमध्ये पगार जमा होत असतो माझा, तो पगार कसं काय झाला? तुम्ही जर ठराव चुकीचा केला, ओरिजिनल ठराव यांनी गाळ केला, जे माझे ओळखपत्र आहेत ओरिजिनल। पहिलं पाणी पुरवठा वालमनचं केलं, त्याच्यानंतर पंप ऑपरेटरचं काम केलं। आता सध्या मी पाईपलाईन दुरुस्तीचं काम करतोय। आतापर्यंत पाणी पुरवठ्यावरच काम केलं। माझं समावेशन व्हावा याकरिता पंचायतने जे डॉक्युमेंट आहेत ते दुरुस्त करून देण्यात यावे। त्याच्यामध्ये माझा ठराव पाणी पुरवठ्यावर वालमन किंवा पंप ऑपरेटर असा करून शासनाला सादर करावा व माझं समावेशन तत्काळ करावं, अन्यथा माझे हे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे। मागून आलेल्या कर्मचाऱ्यांचं समावेशन होऊ शकतं, माझं का नाही? शासनाने अट घातली होती का तुमचं शिक्षण नाही। माझं शिक्षण मी पूर्ण पण केलेलं आहे, BA पूर्ण केलं, तर माझं तत्काळ समावेशन करण्यात यावं हीच पंचायतला अधिकाऱ्यांना विनंती आहे। माझं कोणत्याही कर्मचाऱ्याशी किंवा अधिकाऱ्याशी वाद नाहीये, माझं फक्त समावेशन करण्यात यावं हीच माझी विनंती आहे। नमस्कार।